Precautions after spine surgery. नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय फडतरे, न्यूरोसर्जन, जीवनधारा हॉस्पिटल. माझ्याकडे बऱ्याच पेशंटच्या स्पाईन सर्जरी होतात आणि बऱ्याच लोकांना स्पाईन सर्जरीनंतर असे बरेच डाऊट असतात की आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही, जेणेकरून आमचे परत त्रास वाढला नाही पाहिजे. तर अशा वेळी पहिली गोष्ट त्यांनी अवॉइड केली पाहिजे म्हणजे ते मांडी घालून बसणं. जर मांडी घालून बसलात तर आपल्या चकतीमधलं प्रेशर हे सगळ्यात जास्त असतं आणि ते सगळ्यात अवॉइड करायचं असेल तर मांडी घालणं टाळा. हे 4 ते 6 आठवडे ऑपरेशन नंतरचे हे मांडी घालणं अवॉइड करा. बसताना पाय पसरून किंवा पाठ टेकवून पाय लांब करून बसा. दुसरी गोष्ट म्हणजे टॉयलेट, इंडियन टॉयलेट पद्धती वापरू नये. हे 4 ते 6 आठवडे जी रिकव्हरीचा फेज आहे त्यामध्ये इंडियन टॉयलेट पद्धती वापरू नये आणि भविष्यात जर आपल्याला पुढच्या दुसऱ्या कुठल्या लेवलला प्रॉब्लेम नको असतील तर शक्यतो वेस्टर्न टॉयलेट किंवा कमोडचा वापर करा. तिसरी गोष्ट म्हणजे एखादी वस्तू खालून जमिनीवरून उचलायची असेल तर त्यावेळेस कमरेतून नाही वाकायचं, तर त्या वाकायचं असेल तर गुडघ्यात वाकायचं आणि मग ती वस्तू उचलायची. चौथी गोष्ट म्हणजे कुठलाही वजन उचलायचं नाही. 4 ते 6 आठवडे आपण स्पाईनवरचं वेट बेअरिंग कमी करण्यासाठी 3 ते 4 किलोपेक्षा जास्त वजन हातात किंवा खांद्यावर किंवा डोक्यावर हे उचलायचं नाही. पाचवी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंग अवॉइड करायचं. लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग ज्याच्यामध्ये खूप जास्त तास 3 किंवा 4 तासाहून जास्त जर गाडीत बसून ट्रॅव्हल करायची वेळ येत असेल तर ते त्यांनी अवॉइड करावं. या 4 ते 6 तासामध्ये जर पाठीला किंवा मणक्याला परत एकदा दचका बसला गाडीतून तर त्यामध्ये स्लिप डिस्क होण्याचे परत एकदा चान्सेस असतात. त्यामुळे 4 ते 6 आठवडे हे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग त्यांनी अवॉइड केलं पाहिजे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण झोपेतून उठताना एका कुशीवर व्हायचं आणि उठायचं. डायरेक्टली सरळ झोपेतून उठताना सरळ उठायला नको, एका कुशीवर व्हायचं, उठायचं आणि मग 2 मिनिट बसून त्यानंतर चालायला सुरुवात करायची.